चिवळीची भाजी. सध्या तर आपल्याला ती भाजी खायची आहे, पण ती भाजी एका वेगळ्या पद्धतीने त्याचे पकोडे आपण बनवले आहेत. कसेच आहे बघा. चला. साधारण 1 वाटी चण्याच्या डाळीचं पीठ, त्यामध्ये 2 चमचे कॉर्नस्टार्च आपण घातला आहे, चवीनुसार मीठ आणि नॉर्मल पाण्याने ह्याला पातळसर भिजवायचं. आता पातळ म्हणजे किती की आपण याच्यासाठी भिजवतो ना, कशासाठी, तुमच्या बटाटे वड्यासाठी वगैरे, तसं नाही, त्याच्यापेक्षा थोडं पातळ, ते थोडं घट्ट असतं. हे छान एकत्र करून घ्यायचं. साधारण एवढं पातळ. लसूण, हिरवी मिरची, त्यामध्ये थोडंसं जिरं, याला छान कुटून घेऊ. आता ही सगळी तयारी आपली पूर्ण झाली. ही चिवळी जी आहे ती सुद्धा धुवून स्वच्छ या रोळीमध्ये ठेवलं होतं, पाणी निथळून गेलायचं. आणि आता तेलात तळण्यापूर्वी काय, अगदी पटापट तळल्या जातात, त्याच्यामुळे जास्त वेळ असा घालवायचा नाही. छान हा असा एखादा पुंचका घ्यायचा, तो यामध्ये बुडवायचा.